श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे चौका बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज. आता कळसावा अध्याय 21. कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्या गुणी तत्वता गेले स्वस्थानी यती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिता न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धारिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माझारी जन्म झाला माझासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर सेठ त्यांसी स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा अबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथेची महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा कराया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यांसी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात ते ऐकून पुनित श्रोती होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपल्या. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे.
स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन. कविव्रत निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती. मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो. भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जी ही प्रसिद्धी सानिला. त्यांसी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. मी केवळ मती मंद परी भावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागोनी. सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यास एक करू विनंती. मी केवळ हीनमती कवित्व करू नेण्याची. परी माझी ही हर्ष उत्तरे. वाचावी ऐकावी आदरे. उबगण मानावा चतुरे. स्वामी चरित्र मनोनी. जय जयाजी परमानंदा. वैकुंठवासी श्री गोविंदा. भक्त तारका आनंद कंदा. अनामातिता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा. विश्वंभरा अविनाशा. पुराण पुरुषा अनंतवेशा. भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना. कमलावरा कमलनयना. विधिताता कमलवदना. हृदय कमली वसावे. मच्छ कूर्म वराह जान. नरसिंह आणि वामन. परशुराम दशरथ नंदन. कृष्ण बौद्ध कलंकी तू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालोनी. चरणी ठेविला भाल. सदोदित त्याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.